नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत मशरूम मसाला। त्यासाठी मी बटन मशरूम छान घेतलेत, कापून घेतलेत आणि त्याची तयारी पण मी करून घेतली। त्यासाठी मी तयारी करून घेतलेली आहे। हा टोमॅटो आहे लाल जर्द एकदम छान, ढोबळी मिरची हिरवी, तमालपत्र, मोठी वेलची आणि त्यासाठी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हा कांदा। हा कांदा मी गरम कढईमध्ये टाकलाय आणि तो छान असा मला भाजून घ्यायचा आहे। आणि भाजून झाला की मग त्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे, ढोबळी मिरची टाकणार आहे आणि मग हे सगळं झालं की त्यानंतर मी हे सगळे मसाले घेतले, नेहमीचे माझे ठरलेले मसाले पदार्थानुसार। हे जिरं, हळद आम्ही स्वतःच तयार करते, मी पॉकेट मसाला वापरत नाही। हे मी सगळा मसाला एकदम छान भरडून घेतलाय। गरजेनुसार हे लाल मसाला टाकणार आहे छानपैकी। आणि मी आता सध्या अभ्यास करते आपल्या आरोग्याला काय काय चांगलं, तर मी आयोडीन जे नमक आहे ते नाही वापरत, तर मी हे खडा नमक वापरते, खडा मीठ वापरते छानपैकी। अशा पद्धतीने आपला हा कांदा भाजणे तयार म्हणजे प्रोसेसमध्ये आहे। आणि भाजून झाला त्याच्यामध्ये मी टोमॅटो, सगळे मसाले हे सगळे मी एकत्र टाकणार आहे। आणि तुम्हाला सांगू का, नवीन वर्ष आहे छानपैकी 2025। 2025 मध्ये मला हा पहिला एक छान मिळालाय पदार्थ बनवायला आणि तो म्हणजे मशरूम मसाला। थंडीचे दिवस आहेत आणि असं वाटतं की खूप छान काहीतरी खावं। काल पोळ्या खाल्ल्या पुरणपोळी, मजा केली एकदम काल। आणि आज सकाळी पण छान बाजरीचे चिले बनवले, खावंच वाटतं सगळ्यांना म्हणून काय काय बनवत राहते। अशा पद्धतीने हा कांदा पण तयार आहे आपला रेडी। आता आपण त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकणार आहे। माझ्या गप्पा चालूच राहणार आहेत आणि या गप्पांमध्ये मी काय काय रोज खाते ते पण सांगणार आहे। त्यामध्ये मी एक शॉर्ट टाकला होता माझ्या चॅनलवरती, बीटरूट कांजी, आणि ती कांजी मी कशी बनवली त्याची पण मी रेसिपी टाकलेली आहे शॉर्टमध्ये। ती सकाळी आम्ही प्यायलो आधी सगळेजण, आणि माझा छोटासा नातू तो पण पितो एकदम छान आहे। ते 4 दिवस फर्मेंटेड केलेलं, पण तरीसुद्धा त्याचे फायदे खूप छान आहेत। आरोग्य म्हणजे आपले जे गट्स आहेत ते हेल्दी होतात आणि ते हेल्दी होण्यासाठी त्याचा मी विचार केला। रोज काय खायचं आणि काय नाही खायचं त्याचा मी विचार करते, त्यानुसार मी बनवते। असे पदार्थ मी जे बनवते ते पण मी याच्या चॅनलवरती टाकणार आहे आता। म्हणून हा आजचा पदार्थ आहे मशरूम मसाला। टोमॅटो कांदा आपला भाजून होतोय, त्यामध्ये आपण तमालपत्र टाकूया, मोठी वेलची टाकूया आणि एक चक्रीफूल एक असं मी टाकलं हे। आता हे मी जे कांदा आणि टोमॅटो आहे ते मी गळवणार नाही, डायरेक्ट मी हे मिक्सरला लावणार आहे। त्याच्यामुळे मला ती ग्रेव्ही छान पाहिजे। आता हे एकदम मला काळा पण करून घ्यायचं नाही आहे आणि पांढरा पण ठेवायचा नाही आहे, एकदम मिडियम मला घ्यायचं आहे। म्हणून मी आता गॅस बंद करते। मसाल्यामध्ये मी हे अद्रक आलं जे आहे ते टाकते,
मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता ही कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. एक पळी, थोडस अजून टाकलं तरी पण चालेल, मशरूम जसे असतील तसे. तेलामध्ये मी पहिल्यांदा ढोबळी मिरची टाकते, कारण त्याचा स्वाद मला हा फ्राईड करून घ्यायचा आहे, मशरूमला आला पाहिजे छानपैकी. म्हणून मी ही ढोबळी मिरचीचे जे पीस आहेत ते मी फ्राय करून घेते. आणखीन स्वाद आणणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर सुद्धा मी ढोबळी मिरची बरोबर फ्राईड करून घेते. स्वाद छान येतो. हे तिन्ही पण पदार्थ फ्राईड करून घेऊन 5 मिनिट आपण गॅसवरती ठेवूया. आता हे आपलं फ्राईड झालेलं आहे. त्यामध्ये छान असा आपला लाल भडक मसाला बेडगी मिरचीचा टाकून घेतला आहे. त्याबरोबर हळद, गरम मसाला असे पदार्थ आपल्याला छानसे वापरून घ्यायचे. मशरूम छान फ्राईड झालेत आणि कलर बघा इतका छान आलाय. आणि आता हे फ्राईड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो मसाला तयार करून घेतला होता, टोमॅटो, कांदा वगैरे सगळा, तो आता फायनली मी टाकून घेतलाय. तो पण फ्राईड केलेला छानपैकी आहे, त्याच्यामुळे स्वाद हा भाजीला खूप छान येणार आहे. आत्ताच वास येतोय छानपैकी. त्याच्यामध्ये सगळे आपले इन्ग्रेडियंट टाकून झाले. शेवटी मी आता फक्त मीठ टाकायचं राहिले. आपलं स्वादानुसार आपलं मीठ असतं, खडा मीठ टाकते. फायनली आपला हा मसाला, मशरूम मसाला तयार आता होतोय. अशा पद्धतीने आपला छान मशरूम मसाला तयार झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण वरून. रेडी झाला आपला मशरूम मसाला. अशा पद्धतीने आपला हा मशरूम मसाला बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. Bye.